आता या शिबिरासाठी आपण जे विषय निवडले होते ते ग्रंथारंभ लक्षण, शारदा स्तवन, सद्गुरु स्तवन, नरदेह स्तवन. पहिल्या दशकामधलेच हे 4 समास होते. याचं कारण असं आहे की ग्रंथ जिथे सुरू होतो तिथेच तो पूर्ण पण होत असतो, असं आपल्याला कायमस्वरूपी लक्षात येतं. हरिपाठाचा पहिला श्लोक जो आहे, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीच्या, इथेच तो पूर्ण होतो. आम्हाला समजत नाही म्हणून पुढे लिहावा लागतो संतांना. असं प्रत्येक ग्रंथाचं आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिभा, तसंच दासबोधाचं सुद्धा आहे. म्हणून या समासातले हे 4, कारण हे समास का निवडले असा प्रश्न कदाचित, आणि मग पुढच्या दशकांमधले अगदीच एक एक समास घेतले किंवा एखादा दशक तर आपण गाळलेला पण आहे, अशा पद्धतीने कोणाच्या मनात शंका राहू नये याच्यासाठी हे आज ही प्रस्तावना करण्याची गरज आहे. आणि म्हणून जिथे ग्रंथ सुरू होतो तिथेच तो नेहमी पूर्ण होत असतो, अशी आपली एक धारणा आपण पक्की करावी. म्हणून पहिल्या दशकातले आपण 4 समास घेतले. त्यानंतर सत्वगुण लक्षण, वैराग्य निरूपण, नामस्मरण भक्ती, शुद्ध ज्ञान, दृश्य निरसन, विमल ब्रह्म, द्वैत कल्पना, आणि आता 7व्या दशकातले 2 लागोपाठ आलेले श्रवण निरूपणाचे समास, असे आपण एकंदरीत 13 समास आपण या 7 दशकांमधले म्हणजे 70 समासांमधले 13 समास फक्त निवडले. पण तेही निवडताना हा आकडा किती यावा असं मनामध्ये नव्हतं, पण तो 13 आला. आणि समर्थांचा जय जयकार काय आहे, श्रीराम जयराम. काय ईश्वराची काय लीला असते, नियोजन असतं, ते आपल्याला अशा पद्धतीने इथे लक्षात येऊन जातं. आणि म्हणून हे श्रीराम जयराम जय जयराम रूपी ही 13 समासांची मालिका आपण समर्थांच्या चरणी आज अर्पण करतो आहोत. आणि मग पुढची मालिका होईल अशी आपण खात्री बाळगूया, प्रार्थना करूया समर्थांपुढे आणि आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करूया. आजचा आपला समास म्हणजे 2 समास लागोपाठ आहेत. श्रवण निरूपणच समर्थांनी नाव दिलं आहे. तत्पूर्वी आणखीन एक संकल्पना आपली स्पष्ट करून घेऊया. आत्ताच हिने उदाहरण दिलं की वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा आपण घराण्यांची संगीत कला शिकायला जातो त्या वेळेला आपल्याला ते तसंच नाही रुचलं तर आपण दुसरीकडे जातो. पण हा भाग हळूहळू अध्यात्म क्षेत्रातला कमी होत जावा. याचं कारण असं आहे की प्रवचनकार वेगळे असतील, कीर्तनकार वेगळे असतील, त्यांचं म्हणून वक्ता या रूपाने त्यांची वक्तृत्व कला पण वेगवेगळी असेल, पण त्यांचं वक्तव्य एकच असतं. कारण सगळ्या संतांना काय सांगायचं आहे, ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे आणि जीव ब्रह्म आहे. आणि हेच या सगळ्या वक्त्यांना पण सांगायचं असतं. म्हणून वक्ता विसरायचा, वक्तृत्व पण विसरायचं आणि फक्त वक्तव्याकडे लक्ष द्यायचं. अर्थात आत्ता ही सुरुवात असल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडणार आहेत, पण पुढे पुढे हे मावळत गेलं पाहिजे. काल आपण जसं पाहिलं की क्रोध हळूहळू संपत गेला पाहिजे तर ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती आहे, हे पण संपत गेलं पाहिजे. फक्त वक्तव्य शिल्लक राहिलं पाहिजे तर जगत सत्यत्वाची भ्रांती जाते. जोपर्यंत जगत सत्यत्व भ्रांती, कारण वक्ता आणि वक्तृत्व याच्यामध्ये आम्ही जर अडकून पडलो तर तिथे द्वैत आलं, आणि द्वैत आलं म्हणजे जगत सत्यत्व आलं. जगत सत्यत्व जोपर्यंत शिल्लक राहील तोपर्यंत ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येणार नाही. पण सुरुवातीला हे सगळं असंच होतं हे अगदी गृहीत आहे आणि कोणीही आचार्य त्याबद्दल वाईट वाटून घेणार नाही याबद्दल खात्री आहे. असेच आचार्य आपण इथे आमंत्रित केलेले आहेत. त्याच्यामुळे तुमच्या मनातली शंका तुम्ही दूर सारा काढून टाका. कोणत्याही आचार्यांना तुम्ही आमच्या वर्षातही आम्हाला लाडके आहेत असं म्हटलं म्हणून कोणालाही राग आलेला निश्चितपणे नाही, हे मी खात्रीने त्यांच्यातर्फे आपल्याला सगळ्यांना सांगते. आता अशी चिंतनाला आपण प्रारंभ करूया. आणि म्हणून आपण श्रवण निरूपण याकडे जात असताना आपल्याला लक्षात येतं की श्रवणाची व्याख्या, आता श्रवणाची व्याख्या आपल्याला सगळ्यांना खूप पाठ झालेली आहे. पण श्रवणाची व्याख्या एवढीच इथे आता अपेक्षित नाही.
आपण कालही तेच पाहिलं की पहिल्यांदा समर्थांनी सद्गुरुस्तवन दिलं, मग 7व्या दशकामध्ये परत मंगलाचरण करत असताना सद्गुरुस्तवन केलं. पण पहिल्या समासातल्या सद्गुरुस्तवनामध्ये आणि या सद्गुरुस्तवनामध्ये असलेली उंची किंवा फरक आपल्याला जसा लक्षात आला, तसंच 4थ्या दशकामधला पहिला समास श्रवण निरूपणाचाच आहे, जो भक्ती सांगणार आहे. भक्तीच्या पायऱ्या किंवा भक्तीचा क्रमविकास या पद्धतीने सांगणारा तो समास असल्यामुळे त्या समासात असलेला अर्थ आहे की सगळं आधी ऐकतच जा. तिथे ऐकतच जा हाच शब्द आहे. कारण तिथे एकदम निश्चय होण्याची पात्रता आहे का? नक्कीच नाही आहे. मग तिथे पुराण आहे का, अमुक आहे का, सगळं ऐका 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 आणि मग त्याच्यातनं हळूहळू निवड करा. मग मला काय पाहिजे आहे हे ठरवा आणि मग पुढे जा. त्यामुळे श्रवणाची जी व्याख्या आहे ती तिथे थोडीशी अधोरेखित होते हे मान्य असलं तरी तिथे आधी ऐकणंच अपेक्षित आहे. एकदम निश्चय कसा होईल? आपण सगळ्यांना माहिती आहे की मी अज्ञानी आहे, मी दरिद्री आहे, मी दुःखी आहे, हे सुद्धा तर मान्य करायला आपण आधी तयार नाही आहे. तर मग एकदम निश्चयापर्यंत आपण पहिल्याच समासामध्ये किंवा पहिल्याच संकल्पनेला कसं पोचणार आहोत? आणि म्हणून हे माहिती असल्यामुळे समर्थांनी तिथे सगळं ऐकतच जावे. तिथे ऐकतच जावे म्हणजे फक्त ऐकतच जावे म्हटलं आहे, जरी नाव श्रवण निरूपण असलं तरी. म्हणून तो पण फरक आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे. पण मग समर्थांना तिथेच सुचवायचं आहे की मी श्रवण निरूपण नाव का दिलं? कारण पुढे तुमचा निश्चय झाला पाहिजे. आणि अशा पद्धतीने समर्थांनी तिथपासनं तयारी करत करत आपल्याला 7व्या दशकामध्ये परत 2 समास श्रवण निरूपणाचे दिले. तिथे आता अर्थ श्रवण निरूपणाचा व्याख्याता आता आपल्याला कळलीच मधल्या दशकांमध्ये. आता इथे अर्थ बदलतो. तो अर्थ केवळ श्रवणाच्या पातळीवर न राहता मनन आणि निधिध्यासन असा त्या श्रवण शब्दाचा अर्थ आता आपल्याला या 2 समासांमध्ये करून घ्यायचा आहे. जसं समर्थांचा श्लोक आहे ना, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. या श्लोकावर आपण नंतर एकदा वेगळ्या पद्धतीने चिंतन करूया. कारण त्यातले 2 शब्द महत्त्वाचे आहेत, दृढ आणि सदा. आणि ते 2 शब्द प्रत्येक चरणामध्ये अनुस्यूत आहेत समर्थांना. आणि प्रत्येक चरणामधला दृढ आणि सदाचा अर्थ बदलत जातो. एवढंच आत्ता फक्त सांगते. एकाच अर्थाने ते 4ही, जसं शेवटचा जो शब्द आहे उपासनेला दृढ चालवावे, लवावे हा शब्द आहे की नाही, तो शब्द पुढे आहे सगळ्यात. तिथे अर्थ जसा बदलतो तसा दृढ आणि सदाचा अर्थ नाही बदलत, पण दृढचा अर्थ प्रत्येक चरणामध्ये समर्थांना वेगळा अपेक्षित आहे. आणि तो शब्द प्रत्येक चरणामध्ये नसला तरी तो अनुस्यूत आहे असं गृहीत धरून आपल्याला त्या श्लोकाचा अर्थ करता येतो. तसंच इथे आहे. श्रवण या शब्दाचा अर्थ केवळ शास्त्राचा निश्चय असा नसून आता त्याची उंची वाढवून तो मननापर्यंत गेला पाहिजे आणि निधिध्यासनापर्यंत गेला पाहिजे असं समर्थांना अनुस्यूत आहेत हे 2 अर्थ. आता अनुस्यूत हा शब्दही आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून अनुस्यूत असतं काय? ब्रह्मस्वरूप सगळ्याला अनुस्यूत आहे, तसा हा अर्थ अनुस्यूत आहे असं लक्षात घ्या. उदाहरणार्थ, फुलांचा हार आपण करतो, पण दोरा दिसतो का? नाही दिसत. ते फुलंच दिसतात. पण ती फुलं अशी एकमेकांना बांधून ठेवणारा जर दोरा नसेल तर तो तिथे, पण तो इतका अनुस्यूत असतो की आपण त्याला विसरतोच. तसंच अनुस्यूत असलेलं ब्रह्म आपण विसरतोच. आणि म्हणून ब्रह्म विसरतो हेच मूळ अज्ञान आहे. आणि मग त्या अज्ञानामुळे होणाऱ्या पुढच्या सगळ्या भ्रांती, त्या सगळ्या भ्रांती आपल्याला या श्रवणाने म्हणजे आधी निश्चयाने, आधी ऐकण्याने, मग निश्चयाने, मग मनन आणि निधिध्यासन करून सगळ्या घालवून टाकायच्या आहे असं इथे समर्थ आपल्याला सांगतात आहे. म्हणून आता मनन व आता हा मनन हा शब्द चिंतन या शब्दाने आपण घेतो, पण त्यात तो शब्द पण परत उलटा करायचा. न मन असाच करायचा आहे. आणि म्हणून नमन आपण केलं पाहिजे असं इथे लक्षात घ्यायचं आहे. कारण आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणारं प्रमुख साधन किंवा प्रमुख इंद्रिय कोणतं आहे? तर ते मनच आहे. आपल्याला
आता दृश्य आणि द्वैत कल्पना निरसन झालं, पण त्या दृश्यामध्ये आणि द्वैतामध्ये अडकवून ठेवणारं प्रमुख कारण कोणतं असेल तर हे मन आहे. या मनाला जोपर्यंत आपण नमन करत नाही तोपर्यंत आपली पुढे प्रगती होत नाही. म्हणून एकदा श्रवण झाल्यानंतर मनन करणे म्हणजे न मन करणे असा अर्थ आपण लक्षात घेऊन त्या मनाचा निरास करत जायचं आहे. मग आता मनाचा निरास करत जायचं आहे, तर हे मन कशापासून बनलं आहे? आता श्रवण आपलं सगळं झालेलंच आहे असं समर्थांना अपेक्षित आहे, निश्चय पण झाला आहे हे पण अपेक्षित आहे. आणि म्हणून हे मन कशाने बनलं आहे? रजोगुण आणि वायुतत्व. आणि म्हणून त्या वायुतत्व आणि रजोगुणाची लक्षणं लक्षात घ्यायची, त्या लक्षणांचा निरास करायचा. म्हणजे आपोआप कशाचा निरास होतो? तर मनाचा निरास होऊन जातो. असं झाल्यानंतर निदिध्यासन घडतं, तोपर्यंत निदिध्यासन घडत नाही. आणि याच्यामध्ये 2 शब्द आहेत निदिध्यासन या एका शब्दामध्ये. ध्यास आणि निद म्हणजे सतत. सतत केलेला ध्यास म्हणजे निदिध्यासन. मग त्या ब्रह्मस्वरूपाचा असं ज्या वेळेला आम्ही सतत ध्यास करू त्यावेळेला आम्ही तेच होऊन जाऊ. त्याच्यासाठी परत दृष्टांत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माता सीता, भगवती सीतादेवी या अशोकवनामध्ये रावणाच्या कैदेत आहे. एका झाडावर तिथे भिंगुरडी, तिने मातीचं घर केलं आहे आणि त्यात एक अळी आणून ठेवली आहे. मग आता सीतामाता बघते आहे आणि एक दिवस असं झालं त्यांच्या लक्षात आलं की ती अळीच भिंगुरडी झाली. का? कारण की त्या अळीला सारखी भीती आहे की आता ती भिंगुरडी येईल मला खाईल, भिंगुरडी येईल मला खाईल, भिंगुरडी येईल मला खाईल. आणि म्हणून असं तिचं सतत निदिध्यासन झालं. निदिध्यासन झाल्याबरोबर ती तेच होऊन गेली. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, तुका म्हणे अळी न उरे जीवीची वेगळी. मग तसं आता ब्रह्म आपल्याला काही खाणार नाही आहे. दृष्टांत सारखा समजावून घ्यायचा, तो एकदेशी आहे. ब्रह्माला काय, ब्रह्म आपल्यापासून वेगळं नाहीच आहे, त्याच्यामुळे ते काही आपल्याला खाणार नाही, गिळणार नाही, चावून फेकून देणार, असं काही करणार नाही. आपण तेच होऊन जाणार आहोत. आणि म्हणून असं निदिध्यासन आपल्याकडनं झालं पाहिजे असं समर्थ आपल्याला लक्षात आणून देतात. मग आता याच्यातनं दुसरा आणखीन भाव लक्षात आला पाहिजे की शब्दांना अर्थ किती असतात. किती असतात सांगा? बरोबर, वाच्यार्थ आणि लक्षार्थ एवढे 2च आहेत का? अजून 2 आहेत. वाच्यार्थ, लक्षार्थ, त्याच्यानंतर भावार्थ आणि ध्वन्यार्थ, असे सगळे अर्थ. असे अर्थ आणि अर्थ म्हणजे प्राप्तव्य. त्या प्राप्तव्यापर्यंत पोचण्याची उंची आपल्याला गाठायची आहे आणि त्याच्यासाठी श्रवण, मनन आणि निदिध्यासन अशा या पायऱ्यांनीच आपल्याला जायचं आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. म्हणून पुढच्या पायरीवर आपण ज्या वेळेला जातो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की काल आपण दृश्य निरसन आणि द्वैत कल्पना निरसन आज असे हे 2 समास पाहिल्यानंतर त्याचं विवेचन झालं आहे, ते परत मी करणार नाही आहे. पण दृश्य निरसन आणि द्वैत कल्पनामध्ये समर्थांना 2 वेगळे अर्थ अपेक्षित आहेत. ते कधी आपण त्याचा विचार केला का? नाही, तो आता करूया. आणि म्हणून दृश्य निरसन म्हणजे भ्रम आणि त्या भ्रमामुळे निर्माण होणारं कार्य म्हणजे द्वैत. आणि म्हणून भ्रम आणि भ्रांती असा शब्द ज्या वेळेला येतो त्यावेळेला एकाने हा प्रश्न विचारलाच होता की समानार्थी अर्थाने हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत, पण शब्द कधी एक अर्थाचे असतात का? हो की नाही? नाही, कारण एक अर्थाचे असतील तर 2 शब्दांचं प्रयोजनच काय? म्हणून शब्द एक अर्थाचे कधीच नसतात, ते समानार्थी असतात, विरुद्धार्थी असतात, पण एका अर्थाचे नसतात. म्हणून हे 2 शब्द समानार्थी आहेत पण ते एका अर्थाचे नाही. म्हणून दृश्य हा भ्रम आहे आणि त्यामुळे निर्माण होणारं कार्य ही भ्रांती आहे. मी देह आहे ही कल्पना म्हणजे भ्रम, ही मनात होते. मग मनात होणारी कल्पना जेव्हा दृश्यात येते म्हणजे मला माझा देह दिसायला लागतो तेव्हा ती भ्रांती होते, तेव्हा ते द्वैत सिद्ध होऊन जातं. समान अर्थाने दोन्ही एकच आहे, परत ते लक्षात ठेवायचं.
पण ते दोन्हीही एका अर्थाचे नाही. म्हणून त्यापासनं आम्हाला सुटका हवी असेल तर आधी स्थूल देहाचा, मगाशी आपण पाहिलंच की स्थूल देहाचा निराश करायचा, पण मग स्थूल देहाचा निराश करण्यासाठीची जी काय साधना आहे ती उपयोगात आणावी लागते. म्हणजे स्थूल देह कशाचा निर्माण झाला, तो पंचमहाभूतांचा आहे, आणि सूक्ष्म देह हा तन्मात्रांचा आहे. त्याच्यातही परत फरक आहे सगळं तेच, अष्टदाच प्रकृती आहे, पण त्याचा असलेला सूक्ष्म भाग, त्याचा असलेला स्थूल भाग, असा आपल्याला सगळा फरक तिथे लक्षात घेऊन या स्थूल भागाचा निराश झाला की स्थूल देहाचा निराश होतो, तन्मात्रांचा निराश झाला की सूक्ष्म देहाचा निराश होतो, आणि म्हणून दृश्याचा निराश झाला की आपोआप द्वैताचा निराश होतो, असं समर्थांना आपल्याला सांगायचं आहे. म्हणून काल आपण पाहत होतो की दृश्य निरसन समाज जरी तिथे संपवला असेल तरी तो अजून 17व्या दशकापर्यंत चालू आहे. या दृष्टिकोनातनं आता दासबोधाचा अभ्यास करत चला, म्हणजे लक्षात येतं की हे दृश्य आमच्या मनावर किती पद्धतीने बिंबलं आहे, ते किती दृढ झालं आहे. त्यामुळे हे सगळं आपल्याला काय काय पद्धतीने दिसतं आहे द्वैताने. म्हणून आधी हे बाजूला सारायचं, म्हणजे नष्ट करायचं नाही. कारण नष्ट काही होतं का? नष्ट होणे हा कशाचा स्वभाव नाही आहे. कारण नष्ट होतं असं म्हटलं तर कारणालाच धक्का पोचतो. कारण सगळ्याचं कारण ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मस्वरूप सच्चित आणि आनंद आहे, आणि कारणच कार्य होतं किंवा कारणाचे गुणच कार्यात येतात असा जो सिद्धांत आपण शिकलो आहे, तर नष्ट काही होत नाही. हे विकार होत 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 परत अविकारी होतं, आणि म्हणून नष्ट काहीच होत नाही, तर ते स्वस्वरूपाला जाऊन मिळतं. आणि म्हणून ही संकल्पना आपण, म्हणून नष्ट करण्याच्या पाठीमागे धावायचंच नाही, कारण मग ते होत नाही आणि झालं नाही की आपण चिडचिड करतो. आणि म्हणून नष्ट काहीही करायचं नाही, त्याचा निराशच करायचा आहे, हे आपल्याला पक्क लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून असं हे दृश्य निरसन आणि द्वैत कल्पना निरसन झाली की विमल ब्रह्माचा अनुभव येतो, आणि मग विमल ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी परत तिथे अजून विमल ब्रह्मच आहे, पुढचं आणखीन एक समाज आहे तो वेगळा येणार आहे, परत विमळ शुद्ध विमळ ब्रह्म, 20व्या दशकातला 10वा समास. आणि म्हणून त्याचा अंदाज येण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर श्रवण करावं लागतं, म्हणजे अभ्यास करावा लागतो. मग आधी ऐकत जावं लागतं, ऐकत गेल्यानंतर मग मनन आणि श्रवण झालं पाहिजे, असं समर्थ आपल्याला सांगतात. म्हणून मग आता आपले 2 समास आपल्यासमोर आहेत श्रवण निरूपणाचे. त्यातल्या 8व्या समासातल्या 2ऱ्या आणि 3ऱ्या ओवीचा अर्थ थोडासा बघूया. श्रवण आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती विषयांची. आता आपण मगाशीच बघितलं की पहिला श्रवण निरूपणाचा समास आपल्याला सगळं सांगून गेला की या पुराणामध्ये हे आहे, त्या पुराणात ते आहे, ते. मग आमचा पुढे निर्णय झाला की मला हे आवडलं. म्हणून आपल्याकडे किती छान सोय आहे की 33 कोटी देव आहेत. 33 कोटी म्हणजे 33 कोटी नाही, 33 प्रकारांचे देव आहेत. म्हणून ज्याला ज्याला जे जे आवडू शकतं ती सगळी प्रकार इथे आपल्याकडे उपलब्ध आहे. या बाबतीत सगळेजण आपल्याला उलट नावं ठेवतात, आमचा एकच देव आहे म्हणतात. अरे तुमचा देव एक आहे हे बरोबर आहे, पण तुम्ही सगळे एक कुठे आहात? तुमच्या गुणांच्या आणि पंचमहाभूतांच्या मिश्रणानुसार तुम्ही सगळे वेगवेगळे आहात, आणि म्हणून तुम्हाला त्या एका देवाला पर्यंत पोचण्यासाठी खूप जोरजोराने ओरडावं लागतं, सकाळ दुपार संध्याकाळ. आम्हाला नाही ओरडावं लागत, कारण आम्हाला कळलं की आम्हाला जो आवडतो तो देव आमच्या जवळच आहे, त्याच्यासाठी ओरडण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून हिंदू धर्मासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात ना. हे असं आपल्याला ठासून बाहेर सांगता आलं पाहिजे. ती परिस्थिती येते आहे. आपण आध्यात्मिक आहोत म्हणून केवळ सगळ्यापासून बाजूलाच राहायचं असंच करून आपल्याला चालणार नाही. समर्थांनी पण नाही केलं. समर्थांच्या कुबडीमध्ये गुप्ती होती असायची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांना ती कधी प्रत्यक्ष बाहेर काढावी लागली नाही, पण त्यांनी ती बाहेर न काढता इतरांच्या माध्यमातून, आणि गुप्ती नाही मग त्यांनी तलवारच दिली शिवाजी राजांच्या हातात, गुप्तीपेक्षा चौपट आकाराची असणारी.
आणि म्हणून त्यांनी जसं ते कार्य केलं तसंच आपण हळूहळू आपल्या पद्धतीने हा विचार बिंबवला पाहिजे की तर आपण समर्थांचे शिष्य आहोत असं आपोआपच होऊन जातं. काही उगाच कोणाशी भांडावे न लगे, तंटावे न लगे, पण आपला विचार कसा त्यांच्यापर्यंत पोचवता येऊ शकतो हे समर्थांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तसंच आपण म्हणून राजकारण बहु करावे परिते, पण हे विरोधी पक्षाला जास्ती कळलं या वेळेला आणि म्हणून 400 पार झालं. रामकृष्ण हरी. असो, अशा पद्धतीने आपल्याला इथे लक्षात येतं की मग तिथे आम्हाला कळलं की हा देव असा आहे, हा देव असा आहे, हा देव असा आहे. मग मला राम आवडायला लागला, कोणाला तरी कृष्ण आवडायला लागला, कोणाला तरी देवी आवडायला लागली, कोणाला तरी शंकर आवडायला, काय हरकत नाही. त्या वेळेला त्यांना वेगवेगळ्या रूपामध्ये पहा. मग आपल्याला तो श्लोक पुढे येतो की कोणालाही नमस्कार करा, तो कुठे जाऊन पोचतो, तो एका केशवापर्यंत. पण तिथपर्यंत पोचण्यासाठी ही विविधता आपल्या शास्त्रग्रंथांनी, आपल्या ऋषीमुनींनी मान्य केलेली आहे आणि ती आपल्या सोयीचीच आहे. ती सोय गृहीत धरून आता इथे आपल्याला कळलं की मी काय केलं पाहिजे, कशी भक्ती केली पाहिजे, त्या भक्तीच्या द्वारे विरक्ती आली पाहिजे आणि ती विरक्ती येत गेली तर विषयांची आसक्ती सुटली पाहिजे. समर्थांनाही इथे अपेक्षित आहे, कारण विषयजनित सुखे सौख्य होणार नाही आणि म्हणून विषयांची जोपर्यंत आसक्ती सुटत नाही तोपर्यंत आपल्याला पुढची प्रगती नाही. म्हणून ही ओवी दिली. त्याच्या पुढचं लगेच पुढच्या ओवीत सांगितलं की हे झाल्यानंतर आता हे कर्म आहे, साधना भक्ती करणं हे कर्म आहे आणि म्हणून ते जितकं शुद्ध होईल तितकं आमचं चित्त शुद्ध होईल. म्हणून पुढच्या लगेच समर्थ आपल्याला सांगतात, श्रवणेकडे चित्तशुद्धी, श्रवणे होय दृढ बुद्धी, श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची. आणि म्हणून एकदा चित्त शुद्ध होत गेलं की ते आपोआप शांत होतं. हे लगेच दुसऱ्या ओवीत सांगितलं, कारण अभिमान शांत झाला की आपोआपच आपण शांत होतो आणि अभिमान शांत होत नाही तोपर्यंत आपण शांत होत नाही. म्हणून कर्म करा, उपासना करा, हे दोन अर्थ या दोन ओव्यांमध्ये समर्थांनी सांगितले की जे चित्त शांत शुद्ध होण्यासाठी आणि शांत होण्यासाठी इथे आपल्याला आवश्यक आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आहेत. आणि म्हणून मग निदिध्यासन, आता निदिध्यासन झालं पाहिजे. या निदिध्यासनाच्या माध्यमातून काय होतो तर विवेक जागा होतो. हळूहळू होत जाणाऱ्या या गोष्टी आहेत. म्हणून श्रवण निरूपणाच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या कोणत्या पायऱ्या चढत गेलं पाहिजे हे समर्थ आपल्याला इथे दाखवतात. म्हणून एकदम 32 आणि 33वी ओवी आपल्या पुढे आहे. त्या ओवीचा परत थोडासा विचार करू. पायऱ्या आता आपल्याला पटापट चढत जायच्या आहे. या संकल्पना आपल्या सगळ्यांच्या स्पष्ट पण झालेल्या आहेत. त्यामुळे एकदम 32 आणि 33वी ओवी आपण बघूया. त्यामध्ये समर्थ आम्हाला सांगतात, श्रवणे घडे उपरती, बद्धाचे मुमुक्षु होती, मुमुक्षीचे साधक अंती, नेमेसी चालती, साधकाचे होती सिद्ध, अंगी बाणता प्रबोध, हे तो आहे प्रसिद्ध सगळासे ठाऊके. ओव्यांचा क्रम आणि ओव्यांच्या आपल्याला त्या उंचीवर चढवत नेण्याची समर्थांची हातोटी ही लक्षात घेतली की आपल्याला लक्षात येतं काय आता इथे काय झालं की उपरती झाली या सगळ्याची आणि मग आमचा अधिकार बदलत गेला. काय काय आधी बद्ध होतो, मग मुमुक्षु होतो, मग साधक होतो आणि मग सिद्ध होतो. पण आता ह्या 4च प्रकारांमध्ये इतकं पटपट होतं का? इथे होऊ शकतं प्रवचन करत असताना ते पटकनच होतं, 1 मिनिटात होतं, 1 मिनिटही नाही लागत बोलायला. पण ते प्रत्यक्षात यायला काही कालावधी जावा लागतो आणि म्हणून तो कालावधीचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये आमचं धीर टिकून ठेवण्यासाठी आम्हाला सतत श्रवण केलं पाहिजे आणि सतत सत्संगामध्ये राहिलं पाहिजे. हे 2 नियम परत तिथे आम्हाला पाळलेच पाहिजेत. पण मग उपरती होते, बद्धाचे मुमुक्षु होतो, मग मुमुक्षूच्या असलेल्या 3 पायऱ्या किंवा 3 स्टेजेस परत मंद, मध्यम आणि तीव्र, असे हे तीव्र मुमुक्षू झाल्यानंतर साधक, परत साधकाच्या 3 पायऱ्या, मग सिद्धाच्या 2च पायऱ्या, एक प्राथमिक सिद्ध आणि दुसरा फायनल सिद्ध. आता ही पण संकल्पना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून अशा पद्धतीने
श्रवण मनन निदिध्यासन आजची ती बॉटम लाईन आहे किंवा ध्रुवपदच आहे असं आपण लक्षात ठेवायचं आहे. कारण या तीनच गोष्टी परमार्थामध्ये कायमस्वरूपी आवश्यक आहेत. म्हणून श्रवण मनन निदिध्यासन जसं जसं ज्या ज्या उंचीवरपर्यंत पोचत जाईल त्याप्रमाणे आमचा या 3 मधला असलेल्या पायऱ्या आम्ही चढत जाऊ. जसं मंद मध्यम मुमुक्षु 3 साधकामध्येही तसंच की 35% अलीकडचा 35% वरचा आणि मग आपलं 75% आणि मग 75% पुढचा अशा पद्धतीने झाल्यानंतर सिद्धाच्या 2च पायऱ्या येतात आणि 3 3 2 म्हणून कमी झालं की नाही. म्हणून सिद्धापर्यंत आपण जेव्हा पोचतो तेव्हा त्या पायऱ्या कमी होतात पण आपण व्यापक होत जातो. व्यापक व्हायला शिकत गेलं पाहिजे. आणि म्हणून भजन एकच म्हणावं की दोघांनी म्हणावं? वेळ दोघांनी म्हणावं ना. म्हणून काय नियम आपणच केलेले असतात की बरोबर आहे एकानेच भजन म्हणावं, पण आपल्या हातात वेळ उपलब्ध आहे, आपण 5 मिनटं स्पेअर करू शकतो आहोत, तर त्या ठिकाणी दुसऱ्यालाही संधी देता येणे एवढं आपलं अंतःकरण विशाल होत गेलं पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने आणि नाही म्हणायच्या वेळी नाहीच म्हणता आलं पाहिजे. शिल्पा वहिनीला कदाचित त्या दिवशी क्षणभर वाईट वाटलं असेल. मी तिला म्हटलं मी तुला हो म्हटलं नमस्कार करायला तर मला सगळ्यांना हो म्हणावं लागेल. तू नमस्कार म्हणाले ना, तू नमस्कार करू नको. तिचा वाढदिवस होता म्हणून तिला नमस्कार करायचा होता. स्वाभाविक आहे ते, अगदी स्वाभाविक आहे. याच्याबद्दल माझं काही दुमत नाही. पण जर एकाला हो म्हटलं आणि दुसऱ्यांना नाही म्हटलं तर इथे बसून समान व्हा असं मी कोणत्या तोंडाने सांगू. आणि म्हणून मी तुला नाही म्हटलं, मला माफ कर. पण म्हणून हे समजून घेत चला की ज्या वेळेला नाही म्हटलं त्यावेळेला का नाही म्हटलं आणि ज्या वेळेला का हो म्हटलं त्यावेळेला का हो म्हटलं हे समजून घेत चला. म्हणजे मग आपले गैरसमज दूर होत जातात. जितके गैरसमज दूर होत जातील तितकं आपण विशाल होत जातो. आणि विशाल असणे हे ब्रह्मस्वरूपाचं लक्षण आहे. त्या लक्षणापर्यंत आपण अशा पद्धतीने पोचलं पाहिजे. समर्थ आपल्याला असे वेगवेगळे अनुभव देत राहतात आणि म्हणून या शिबिरात एकत्र यायचं असतं. नाहीतर ऑनलाईन तर आपण करतोच आहे सगळा अभ्यास, पण आपण ऑफलाईन आल्यानंतर काय होतं. खरं म्हणजे माऊली म्हणते बरं ऑफलाईन येऊ नका. सांगया तुझी हे उद्देशे भेटावया जीव उल्हासे परिसिद्ध भेटे विसकुसे असं माऊली. पण त्या स्तरापर्यंत पोचायला अजून आपल्याला भरपूर वेळ आहे. म्हणून आपण ऑफलाईन भेटल्यानंतर आपल्यातले कोणाचे दोष जरी दिसले तरी ते आपण किती आपल्या मनापासून बाजूला ठेवू शकतो या अभ्यासासाठी ऑफलाईन येण्याची गरज असते. म्हणून अधूनमधून ऑफलाईनही आलं पाहिजे. माऊलीला आपण सांगूया की तेथे आम्हाला पोचवायचंच आहे तुम्हाला, पण तत्पूर्वी अशा पद्धतीने आमचा अभ्यास करून घ्या. आणि म्हणून आपण इथे लक्षात येतं की ही 32 आणि 33वी ओवी आम्हाला बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्ध या पायऱ्यांनी वर 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 नेऊन पोचवते. पण तिथे कोणत्याही अधिकारामध्ये असलं तरी परत श्रवण मनन निदिध्यासन अपेक्षितच आहे. सिद्ध झाल्यानंतरही नाहीतर मग हा समर्थांनी तो श्लोक दिलाच नसता. उपासनेला दृढ चालवावे समर्थांनी दिला असता का तो श्लोक आपल्याला? सिद्ध झाल्यानंतर जर उपासना करायची नाही तर मग समर्थांनी तो श्लोकच नसता दिला. पण ज्या अर्थी समर्थांनी तो दिलाय तो या 4ही जणांसाठी आहे हे पक्क लक्षात. ते येईलच पुढे. आणि इथे आपल्याला उदाहरण पाहता येतं की हे कसं आवश्यक आहे. मग आता मी जर साधक जरी असेल, आता प्रवचन जरी करायला लागले असेल, कीर्तन जरी करायला लागले असेल तरी माझं श्रवण झालंच पाहिजे. गोंदवलेकर महाराजांचा एक शिष्य आणि असंच छान गोंदवलेकर महाराजांनी त्याच्याकडनं अभ्यास करून घेतला आणि मग त्याला आज्ञा केली की आता तू प्रवचनं करायला सुरुवात कर. त्याप्रमाणे त्यांनी प्रवचनं करायला सुरुवात केली आणि मग काही दिवसांनी महाराजांना जाऊन सांगितलं की मी आता प्रवचनं करतो. आणि लगेच महाराज म्हणाले पण तू श्रवण करतोस ना, प्रवचन करत असतानाच. नंतर तर दुसऱ्या वक्त्यांकडनं करायचा हा भाग वेगळा, पण प्रवचन करत असतानाच तू पण श्रवण करतो की नाही.
महाराजांनी त्याला लगेच विचारलं, का म्हणून? कारण महाराजांची परंपरा समर्थांचीच आहे आणि समर्थांनी आपल्याला सांगून ठेवलं आहे, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम. आणि म्हणून श्रोत्यांनी पण श्रवण करायचं आहे, वक्त्यांनी पण श्रवण करायचंच आहे, तर ते खऱ्या अर्थाने होतं, नाही तर ते होत नाही. आणि असं जिथे होतं तिथे ते एकमेकांच्या अंतःकरणाला जाऊन भिडतं, कारण अंतःकरण एक आहे. असं दोघांकडनंही जर श्रवण झालं तर ते एकदम छान वाटतं की हां एकदम छान. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण हे केलं पाहिजे. मग आता पण आपण हे फक्त म्हणतो ना, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम, असं नुसतं म्हणायचं नाही आहे, ते आतमध्ये मुरलं पाहिजे. नाहीतर मग काय होतं, एक आजोबा पूजा करायचे, नातू बघच असायचा, पण आजोबा खूप लठ्ठ होते. मग ते काय सोळं नेसायचे, पण सोळं नेसून आल्यानंतर पूजा करायला सुरुवात केली की खाली वाक वर उठ वगैरे करता करता पोट मोठं असल्यामुळे कासोटा सुटून जायचा. आता हे कासोटा सुटलाय हे काही त्या नातवाच्या लक्षात यायचं नाही, पण त्यांनी अवतार काय पाहिला की कासोटा. मग आता काही कालांतराने आजोबांना काही पूजा करणं शक्य होईना, त्या नातवाकडे आली. आता ती नातवाकडे आल्यानंतर तो पहिल्यांदा येताना सोळं नेसून यायचा तेव्हा कासोटा आहे, पण पूजा सुरू करायला काय कासोटा सोडून द्यायचा, कारण त्यांनी काय पाहिलं होतं म्हणून. असं फक्त कॉपी नाही करायचं. आता हे त्याला कळलंच नव्हतं की त्यांचं पोट मोठं होतं म्हणून ते सुटत होतं, मला सोडायची गरज नाही, पण त्यांनी दृश्य म्हणून ते दृश्य तसं पाहिलं असल्यामुळे ते मनामध्ये ठसलं असल्यामुळे त्याच्याकडनं तशी. पण आपल्याकडनं केवळ तशी कृती व्हायला नको आहे, तर खरंच श्रीराम समर्थ श्रीराम, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम असं खऱ्या अर्थाने म्हटलं गेलं तर ते पोचेल, नाही तर पोचणार नाही, असं आपल्याला इथे लक्षात येतं. आणि मग त्यानंतर 45वी ओवी आता पुढे, याच्यानंतर पुढची पायरी आलीच पाहिजे. आणि म्हणून 45व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात, जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैसा हो परमार्थ. समर्थ इथे आपल्याला स्वार्थी व्हायला शिकवतात आहेत. समर्थ संत विलक्षण संत कसे आहेत याचीही एक ओवी आहे. परत स्वार्थी व्हायला होणं चांगलं आहे का? नाही, पण समर्थ म्हणतात परमार्थामध्ये स्वार्थीच झालं पाहिजे. जोपर्यंत आता इथे स्वार्थी म्हणजे स्वचा अर्थ पोचण्याच्या उद्देशाने स्वार्थी. आणि इथे समर्थ आपल्याला सांगतात, जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैसा परमार्थ, मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विणे होय. म्हणून जे जे आपण करतो ते आता मागे केले ते म्हणजे बद्धाचा मुमुक्षु होण्यासाठी, मुमुक्षूचा साधक होण्यासाठी जे जे केलं ते श्रवण मनन निधिध्यासन केलं, म्हणून त्या पायरीपर्यंत आलो, मग सिद्धापर्यंत पोचलो. म्हणजे आता मागच्या पायऱ्या सगळ्या सुटल्या. पण जर श्रवण झालं नाही तर तू परत अधोगतीला जाऊ शकतो. समर्थांनी सूचनाच देऊन टाकली आणि असे अधोगतीला गेलेले अनेक जण आपल्याला माहिती आहेत, कारण श्रवण मनन निधिध्यासन पुढे झालं नाही. असं श्रवण मनन निधिध्यासन सिद्धालाही गरजेचं आहे. समर्थ इथे सिद्ध असा शब्दप्रयोग पूर्णत्वाने न करता सांगून टाकतात आपल्याला. आणि म्हणून पुढे आज्ञा देतात, तस्मात श्रवण करावे, साधन मने धरावे, नित्य नेमे तरावे संसारी. आणि म्हणून हे 2 चरण अत्यंत महत्त्वाचे. नित्य नेम, मग नित्य नेम हा प्रत्येकच अधिकाऱ्यासाठी आहे. तो बद्ध आहे, मुमुक्षु आहे, साधक आहे का सिद्ध आहे, याच्यासाठी प्रत्येकासाठी नित्य नेम हा अत्यंत आवश्यक आहे. म्हणून काका रोज इथे येतात आणि 4ही वाक्यांना एकदा वाचतात, म्हणजे त्यांची उपासना पूर्ण होते. नाही तर काकांना इथे याची काय, अर्थात घरी राहून ते करू शकतात. परत दृष्टांत एकदेशीयच आहे हे लक्षात घ्या, त्यांना परत इथे यायचीच गरजच नाही आहे. पण तरीसुद्धा कशी उपासना असते, कशी केली पाहिजे, त्याला आलेली सहजता, हे सगळ्या पुढच्या पिढीपर्यंत पोचलं पाहिजे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी 4 दिवस अनुभवलं की त्यांना शरीराच्या इतक्या अडचणी असताना, 90 वर्ष आता काय पुढच्याच महिन्यात पूर्ण होत असताना आता खरंच येण्याची गरज आहे का, असा प्रश्न. किंवा आपणच म्हणतो नका आता काका येऊ, नका येऊ नाही, आता ते येणारच नाही, असं जाहीरही करून टाकतो.
पण तरी ते येतात. म्हणून अशा पद्धतीने आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला ही समर्थांची आज्ञा आपण काहीही झालो तरी पाळायचीच आहे, असं एकदा नक्की ठरवलं की मग त्याला सहजता येते. कारण तो विषय काल आपण पाहिला, सहजतेला सहजता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण परिपूर्ण होत नाही. त्याच्यासाठी विश्वामित्राचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून 3दा पतित झाला. एकदा क्रोधाने झाला, पहिल्यांदा मोहाने झाला, दुसऱ्यांदा क्रोधाने झाला आणि तिसऱ्यांदा उपेक्षित केलं म्हणून झाला. म्हणून काका आपल्याला उपेक्षित करत नाही. प्रत्येक भूमिकेच्या पाठीमागे असणारा विचार समजूनच घेत चला. त्या विश्वामित्राने तिसरी जेव्हा अप्सरा आली तेव्हा तिची उपेक्षा केली, आणि उपेक्षा केली म्हणजे अजून द्वैत संपलेलं, तिला अजून वेगळी समजतो. जोपर्यंत वेगळी समजतो आहे तोपर्यंत ब्रह्मानुभव स्थिर होत. म्हणून क्रोधही, मोहही नाही, क्रोधही नाही, उपेक्षाही नाही. इतक्या पायरीपर्यंत समर्थ आपल्याला पोचवतात. आणि मग एवढं झाल्यानंतर मग 9व्या समासापर्यंत पोचवल्यावर आता या समासामध्ये कदाचित आपण साधक आणि सिद्धाच्या पहिल्या पातळीपर्यंत समर्थांनी आपल्याला पोचवलं असं जर गृहीत धरलं तर मग आता इथे श्रवणाची व्याख्या परत बदलते. एकच व्याख्या धरून नाहीच ठेवायची आपल्याला. व्याख्या म्हणजे अर्थ. आणि म्हणून कारण आपण मगाशी बघितलं शब्दांचे अर्थ किती आहेत? 4. आता 4 लक्षात ठेवायचे. मगाशी 2 सांगितले. म्हणून आता आपल्या ज्ञानात भर पडली की नाही? पडली. म्हणून वाच्यार्थ, लक्षार्थ, भावार्थ आणि ध्वन्यार्थ. आता इथे अर्थ बदलतो. आता इथे समर्थ सांगतात आता ज्ञान झालं, साधक अवस्थेमध्ये येईपर्यंत काही संकल्पना स्पष्ट झाल्या, त्या कळल्या, मुरल्या. मग त्या मुरल्यानंतर आता त्या आपल्याच जवळ ठेवलं तर तो अप्पलपोटेपणा होतो. म्हणून तो आता इतरांकडे वाटत चालायचं. मग ते वाटत कशा पद्धतीने होऊ शकतं? तर प्रवचन कीर्तन या माध्यमातून होऊ शकतं. पण ते सगळ्यांनाच एकच दिलं तर सगळेच जर प्रवचन आणि कीर्तन करतील तर ऐकेल कोण? म्हणून श्रोता पण उत्तम असला पाहिजे. म्हणून मला श्रोता पण होता आला पाहिजे. म्हणून श्रोते जनस्तवन. समर्थ या समाजातनं आपल्याला त्या श्रोत्यांची परत आठवण करून देतात. म्हणजे परत पहिल्या दशकामध्ये नेतात की श्रोता आहे म्हणून त्याला कमी समजू नका, त्याला तुझ्यापेक्षा जास्ती येत असेल. म्हणून इथे मी प्रवचन म्हणजे मी नाही, जो कोणी प्रवचन कीर्तन करतो तो प्रवचन कीर्तन करतो ते थोडे असतात, श्रोते अधिक असतात. पण म्हणून श्रोत्यांची असलेली जी तयारी असते ती काही वेळेला वक्त्यापेक्षा सुद्धा जास्ती असू शकते. पण त्याच्या पूर्वसुकृतानुसार म्हणा किंवा त्याच्या संकल्पांनुसार म्हणा, कारण सत्संकल्पाचा दाता भगवंत. मग संकल्प कधी कधी कोणाचे राहून गेलेले असतात की आम्हाला प्रवचन करायला नाही मिळालं, कीर्तन करायला नाही मिळालं, अमुक करायला नाही मिळालं. मग हा सत्संकल्प आहे ना. मग हा सत्संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? ती भगवंताची आहे. मग ती त्याला पूर्ण करावी लागते. म्हणून तो त्याच्याकडनं ते पूर्ण करून घेतो. म्हणून ते काही जण वक्ते होतात. पण आता मग बाकीच्यांची पातळी कमी नाही आहे हे तर आपण पाहिलं. मग आता हे जेव्हा बोलत असतात त्यावेळेला ज्यांचा तेवढाच अधिकार असतो ते काय करत असतात? तर ग्रंथलेखन करत असतात. आणि म्हणून ग्रंथलेखन करणारे सुद्धा कोण असतात? तर ते वक्तेच असतात. आणि म्हणून मला नाही भगवंताने बोलायला समोर पाठवलं. आता हे बॅक स्टेज, एक फ्रंट स्टेजवाले सगळे दिसतात समोर म्हणून त्यांच्याबद्दल सगळ्यांना आकर्षण वाटतं. पण हे बोलून गेलेले जे असतात ते समोरच्यांनी किती हृदयात ठेवलं आहे किती नाही माहिती नाही, पण पुस्तकात असलेलं. म्हणून वक्त्यांपेक्षा जे ग्रंथलेखक आहेत ते जास्ती उपयोगाचे आहेत. कारण ते ग्रंथ कायमस्वरूपी टिकलेले राहतात. आम्ही बोलून गेलेलो काय आता राहतं म्हणा यूट्यूबवर वगैरे. आता हे मला असं राहत नाही असं काही म्हणता येणार नाही, पण ते पाहिजे तेव्हा डिलीट करून टाकता येतं ना. ग्रंथ मात्र तसाच राहतो आपल्याकडे. आणि म्हणून अशा पद्धतीने इथे आपण मग आता ही एवढीच भूमिका आहे का परत त्या 4-5 जणांची? नाही, त्याच्या पाठीमागचा फार मोठा
महत्त्वाचा मुद्दा समर्थ आम्हाला लक्षात आणून देतात की परत तुम्ही कोणत्याही अधिकारावर असा बद्धमुमुक्षू साधक सिद्ध, पण तुम्हाला 5 ऋणांमधनं मुक्त होतच राहायचं आहे. ती 5 ऋणं, म्हणून हे सामाजिक ऋण आपल्याकडनं त्याच्यामधनं आपण मुक्त व्हावं अशा पद्धतीची सोय समर्थांनी आपण करावी, ही पद्धती अवलंबावी असं इथे आपल्याला या श्रवण निरूपणामध्ये सांगितलं. आता म्हणजे किती अर्थ श्रवण निरूपणाचे आपण घेतले इथे ते प्रत्येकाने लक्षात ठेवायचे त्याप्रमाणे. कारण आता ते ऐकले मग ते इतर करतील असं नाही. शिवाजीराजे खूप महान आहेत म्हणून ते परत खरंच जन्माला यावे, पण कोणाच्या घरात? म्हणते माझ्या घरात जन्माला यावे असं म्हटलं आहे, पण ते जन्माला आल्यानंतर किती सहन काय काय करावं लागतं, त्याची तयारी लागते. आणि म्हणून हे सगळं मला पण करता आलं पाहिजे, माझ्याशी जोडून घ्यायचं आहे आता तिथे. आणि म्हणून आळस करू नका, समर्थांची शिकवण आहे ना. अत्यंत फार मोठा शत्रू आहे हा शब्द समर्थान म्हणतात आपला. आळस हा मानवाचा अत्यंत मोठा शत्रू आहे, आणि म्हणून त्याच्यापासून दूर राहायचं असेल तर किती विविध पद्धतीने समर्थांनी आपल्यासमोर मार्ग ठेवले आहेत. मग याच्यापैकी माझी जी क्षमता असेल ते मी करू शकली पाहिजे की नाही, आणि केलं पाहिजे की नाही? मग केलं पाहिजे. अशा पद्धतीने ते मी केलंच पाहिजे. आणि म्हणून या 2 मुली आल्या, त्या 2 मुलींना खूप संधी पण नाही मिळाली, पण तरीही त्यांच्यामधली असलेली क्षमता आत्ता आपल्याला कळलेली आहे. आता आपल्या डोक्यात हे राहील की अरे हो, या वेळेला या 2 मुलींना संधी नाही मिळाली. तरी एकीचं आपण काल नृत्य बघितलं, फार सुंदर केलं. बासरी पण त्यांनी काका ज्या वेळेला आले त्यावेळेला वाजवली, पण आपण त्यांना स्वतंत्र वेळ नाही देऊ शकलो. पण आपल्या डोक्यामध्ये हे कुठेतरी नक्की राहणार आहे की आता पुढच्या वेळी इतरांचं कोणाचं तरी थोडंसं बाजूला ठेवायचं आणि यांना संधी, सर्वसमावेशक सगळं असलं पाहिजे आणि सगळ्यांना त्यांची ती कला पुढे पुढे नेण्यासाठी. बरं, त्या बासरीवर ह्या आणखीन एक छान आहे की बासरीवर त्यांनी कोणतंही सिनेमाचं गाणं नाही वाजवलं. एकीने मनाचे श्लोक आणि एकीने श्रीराम जय राम जय. त्याच्यासाठी एकदा आणि हे तुमच्या वयाच्या मुलांपर्यंत तुम्हाला पोचवायचं आहे. कारण आम्ही पोचवायला गेलो की ते म्हणतात की या म्हाताऱ्या लोकांना हेच सुचतं, त्याच्यामुळे ते आमचं नाही ऐकणार पण तुमचं ऐकतील. आणि म्हणून तुम्ही त्यांना सांगायचं आहे. आली की नाही तुमच्याकडे जबाबदारी. आत्ता जरी इथे हे काही नसेल करायला मिळालं तरी तिथे गेल्यानंतर तुमच्याकडे काय जबाबदारी दिली आहे ते समर्थांनी तुमच्याकडे दिलेली आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने समर्थ आपल्याला प्रत्येक ठिकाणी सांगतात की कौटुंबिक जबाबदारी ऋण, मातृपितृ ऋण, समाज ऋण, देव ऋण आणि ऋषी ऋण अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करत जायचं आहे असे समर्थ. मग आता श्रवण निरूपणाचा हा म्हणजे श्रवण या शब्दाचा अर्थ इथे परत आपल्याला बदलतो. आणि मग अशी ज्या वेळेला पुढे पुढे आपली वाटचाल सुरू होते त्यावेळेला पुराण ग्रंथांपासनं किंवा भजन कीर्तन ऐकण्यापासून सुरुवात झालेले आपण आता शास्त्रीय ग्रंथां, कारण प्रस्थानत्रयीचा पण अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे तो नाही झाला म्हणून काही आपल्याला मोक्ष मिळणार नाही अशी काही तिथे हे नाही आहे. कारण नामसाधनेने पण मोक्ष मिळतो असं आपल्याला माहितीच आहे. पण असा आपला आलेख जर आपण पुढे 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 नेत गेलो तर आपण उपनिषद, वेदांत ग्रंथ, प्रकरण ग्रंथ याचा सुद्धा अभ्यास करत गेला पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतात. आणि म्हणून या समासातली एकदम 60वी ओवी बघूया. कारण मग असाच क्रम पुढे पुढे नेत समर्थांनी आपल्याला या आपला असलेला अधिकार ओळखा. या सगळ्या ओव्यांमध्ये 60 ओवीच्या पूर्वीच्या ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला काय सांगितलं की स्वतःचा अधिकार काय काय आहे तो ओळखा, मी काय काय करू शकतो ते ओळखा. पण तिथे अट एकच आहे फक्त की स्वतःच्या परमार्थाच्या बाबतीत स्वार्थी झाले तरी हे सगळं करत असताना निस्वार्थी राहा. म्हणजे एकीकडे स्वार्थी पण असायचं आहे आणि दुसरीकडे निस्वार्थी पण असायचं आहे. आणि म्हणून मी समाजासाठी काहीतरी केलं म्हणून समाजाने माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं आपण मुळीच गृहीत धरायचं नाही.
असं निस्वार्थीपणे जर केलं तर 60वी ओवी आपल्यासाठी येऊन जाते आणि समर्थ आपल्याला तिथे सांगतात की म्हणजे आता तुम्ही कुठपर्यंत मग पोचता हे सगळं करत करत, तर नित्य आणि अनित्य विवेकापर्यंत पोचता. मग समर्थांची ओवी आहे मध्ये एक 46वी ओवी, मला असं वाटतं 45व्या ओवीमध्ये त्याचं सगळं महत्त्व सांगितलं आणि 46व्या ओवीमध्ये आपल्याला मागच्या समासातलं आत्ता एकदम लक्षात आलं की आपण तो मुद्दा सांगितला की नाही, पण सांगितलेला आहे. आता इथे समर्थ 60व्या ओवीमध्ये आपल्याला सांगतात की म्हणून नित्यानित्य विचार जेथे बोलेला सारा सार, तेची ग्रंथ पहिलं पार पाववी विवेके. मग हा सगळा उपक्रम करता 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 आपण विवेकापर्यंत येऊन पोचतो. म्हणून आपला पण उपक्रम कुठून सुरू झाला? ग्रंथ म्हणजे काय इथपासूनच सुरू झाला आणि परत समर्थांनी आपल्याला ग्रंथ या शब्दापर्यंत. म्हणून उपक्रम आणि उपसंहार. आपल्याला असं वाटतं ग्रंथ सुरू होतो तिथे उपक्रम आणि ग्रंथाचं पूर्ण होतो तिथे उपसंहार. ही पण संकल्पना बदलायची आहे. जिथे समास सुरू होतो तिथे उपक्रम, जिथे समास संपतो तिथे उपसंहार, जिथे दशक सुरू होतो तिथे उपक्रम, जिथे दशक पूर्ण होतो तिथे उपसंहार. आणि अशा सगळ्यांचा मेळ घालत घालत पहिल्यांदा सुरू केलेला उपक्रम आणि मग त्याचा उपसंहार, अशा पद्धतीची सांगड कायम ग्रंथामध्ये असते. आणि असे हे ग्रंथ आपल्याला काय करतात तर आपल्यामध्ये असलेल्या ग्रंथी, कारण ग्रंथ म्हणजे ग्रथित केलेला, आता परत त्याचं विवेचन करण्याची गरज नाही, अनुबंध चतुष्टय षडलिंगांनी युक्त असलेला ग्रथित केल्या गेलेला तो ग्रंथ. आणि या ग्रंथांमुळे आमच्या ग्रंथी तुटून जातात, गळून पडतात, नष्ट होतात आणि आम्ही मोकळे होतो. असं मोकळे होण्यासाठी आपल्याला काय लक्षात येतं की त्या उपसंहारापर्यंत पोचवण्यासाठी आपल्याला मूळ उपक्रम आपण काय सुरू केला होता तर भक्तीचेनी योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. मग इथे उपसंहाराची ओवी 30वी आहे. जरी आपण इथे 60वी ओवी आधी घेतली, कशासाठी आधी घेतली? इथे समर्थांनी जरी क्रम असा दिला असेल तरी क्रम आपण तर खूपदा ओलटपालट करतो, शब्दसुद्धा फिरवतो. मग आता असे आपण आपल्याला काय त्याच्यात घाबरायचं नाही. परत एक लक्षात ठेवा की हे असं केल्याने समर्थ मला रागवतील का? नाही रागवणार. देव मला रागवेल का? नाही. त्या देवाला, समर्थांना, संतांना आपण घाबरतो, तो असं घाबरलं तर काहीच मिळत नाही. म्हणून त्यांची म्हणजे आपली आणि त्यांच्यातली जी एक मर्यादा आहे ती नाही ओलांडायची, त्यांच्या डोक्यावर पाय नाही ठेवायचा आहे. पण असं केलं की ते लढीवाळ मूल कसं आपल्या आईवडिलांच्या खांद्यावर चढतं, डोक्यावरही बसतं की नाही, आईवडीलही डोक्यावर बसवतात. असं आपण असं बसायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून असा क्रमही बदलवून आपण आपल्यासाठी घेतला पाहिजे. आणि मग समर्थ आपल्याला इथे सांगतात जेणे परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे त्या नाव ग्रंथ. म्हणून भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. हा उपक्रम आपण सुरू केला तो 30व्या ओवीमध्ये आपल्याला त्याचं उत्तर सापडतं किंवा उपसंहार सापडतो. पण त्याच्या आधी विवेक झाला पाहिजे हे समर्थ आपल्याला सांगतात. आणि मग ती पुढच्या समासांची, पुढच्या दशकांची प्रस्तावना असल्यामुळे ती ओवी 60वी आली आहे. पण त्याच्या आधी समर्थ आपल्याला 30व्या ओवीत या उपक्रम उपसंहाराची इथे एकवाक्यता करवून देतात. म्हणून आपल्या या उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता आपण त्या 30व्या ओवीमध्ये करू शकतो. पण त्याचं चरण परत बदलायचं. चरण बदलायचं. काय बदलायचं? जेणे परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे त्या नाव ग्रंथ, असं इथे समर्थ म्हणतात. त्या नाव साधक, ग्रंथच्या ऐवजी आपण काय करायचं? साधक करायचं. आता आपण बद्ध तर नक्की नाही आहोत का? नाही ना? पटकन नाही म्हणा. हां, म्हणून आपण बद्ध नक्की नाही हे निश्चित आहे. त्यानंतर मुमुक्षुत्वाची आता कोणती पातळी आपण गाठली आहे ते आता ज्यांनी त्यांनी ठरवा. पण आता आपण मुमुक्षापासनं सुद्धा आपण साधक आहे. कारण म्हणजे 100% मुमुक्षु झाल्यावर मग साधक दशा सुरू होते असं पण नाही आहे बरं.
ते पण लक्षात घेत चला. नाही तर मग बद्धाचे 100% संपले, मग आता मुमुक्षु दशा सुरू झाली, मग मुमुक्षूचे 100% संपले, मग साधक, असं नाही आहे. ते मुमुक्षूचे 35 पहिले मंद मुमुक्षुत्व गेल्यानंतर हळूहळू साधक सुरूच होतो. आणि म्हणून आता आपण सगळे कोण झालो? मग एकदा जोरदार साळे स्वतःसाठी. असं स्वतःला बूस्टअप करण्याचे काय आहे, नित्य नूतनता असली पाहिजे. समर्थांच्या किंवा सगळ्या संतांचं सांगणं परत ते आहे की आपल्या साधनामध्ये, आपल्या उपासनेमध्ये नित्य नूतनता जर नसेल तर ते कंटाळवाणं होतं आणि मग आपण सोडून देतो. मग आता ही नित्य नूतनता आहे. आपल्यासाठी दुसऱ्यांनी टाळ्या वाजवावे हे बरोबर आहे, पण आपण आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या म्हणून काय? वाजवल्या पाहिजे. म्हणून अशी नित्य नूतनता सांभाळत जावी. आणि म्हणून आता आपण साधक झालो आहोत अशा आत्मविश्वासाने आपण इथून आज प्रस्थान करूया. आणि पुढच्या वेळी सिद्धाच्या पायरीवर, कोणत्या सिद्धाच्या, ते ज्याचं त्यांनी ध्येय ठरवायचं आहे. कारण ध्येय ठरवताना मोठं ठरवावं असं आपण सांगितलं आहे. आणि म्हणून सिद्धाचे 2 प्रकारांपैकी कोणता प्रकार आपण झालो पाहिजे या निश्चयाने आज इथून आपण प्रस्थान करणार आहोत, असं सगळ्यांनी समर्थांना कबूल करायचं आहे. आता सगळे पेन ड्रॉप सायलेन्स, असा पेन ड्रॉप सायलेन्स नको आहे. सगळ्यांनी समर्थांना हे कबूल करायचं आहे की आता आम्ही ज्या पातळी, साधक या पातळीवर आम्ही पोचलो असं आम्हाला वाटतं आहे, पण आता इथून आम्ही पुढे नक्की अभ्यास करू. आणि अभ्यास करून पुढच्या वेळी ज्या वेळेला येऊ, जे तुम्ही नियोजित ज्या वेळी केलं असेल, ज्या ठिकाणी केलं असेल, आणि आणखीन ज्यांच्या नशिबात ते असेल, त्या सगळ्यांना आपण पुढच्या पायरीवर नक्की गेलेलो असू असा आम्ही प्रयत्न करू. त्या पायरीपर्यंत पोचण्यासाठी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, असा आशीर्वाद समर्थांकडे, काकांकडे मागूया आणि या चिंतनाला पूर्णविराम देऊया. जय जय रघुवीर समर्थ.